नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूयात सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील काही निसर्गरम्य आणि मनमोहक ठिकाणे. हिरवीगार डोंगररांग, धरणे, नद्या, धबधबे आणि पावसाळ्यात खुलून येणारा निसर्ग. चला तर मग अनुभवूया पाटण तालुक्याचं अप्रतिम निसर्ग सौंदर्य. कोयना धरण हे महाराष्ट्रातील कोयना नदीवर बांधलेले एक भव्य धरण असून महाराष्ट्राच्या जलविद्युत निर्मितीमध्ये त्याचे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात वसलेले हे धरण निसर्गरम्य परिसरामुळे पर्यटकांचेही आकर्षण आहे. मराठवाडी धरण. वांग नदीवर वसलेले हे निसर्गरम्य आणि मनमोहक ठिकाण हिरवाईने नटलेल्या परिसरामुळे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. मोरणा गोरेघर धरण. मोरणा नदीवर वसलेले हे निसर्गरम्य ठिकाण सुंदर डोंगररांगा आणि मनमोहक परिसरामुळे फिरण्यासाठी एक अप्रतिम ठिकाण आहे. मुरुड धरण. तारळी नदीवर वसलेले हे निसर्गरम्य धरण हिरवाईने नटलेला परिसर आणि शांत वातावरणामुळे पर्यटकांसाठी एक सुंदर आणि मनमोहक ठिकाण आहे. महिम धरण. वाल्मिकी पठाराच्या कुशीत वसलेले हे धरण हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा आणि मनमोहक निसर्गामुळे एक अप्रतिम निसर्गस्थळ बनले आहे. वाल्मिकी पठार. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात चांदोली धरण आणि अभयारण्याच्या परिसरात वसलेले हे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. हिरवाईने नटलेला परिसर आणि शांत वातावरण पर्यटकांना विशेष आकर्षित करते. जंगली जयगड. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेला हा एक सुंदर आणि ऐतिहासिक गिरिदुर्ग आहे. निसर्गरम्य परिसर आणि भव्य डोंगररांगांमुळे जंगली जयगड पर्यटक आणि दुर्गप्रेमींसाठी एक आकर्षणाचे ठिकाण आहे. घेरा दातेगड. सुंदरगड. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात वसलेला हा ऐतिहासिक आणि सुंदर गिरिदुर्ग आहे. कराड. पाटण परिसराच्या जवळ असलेला हा किल्ला चारही बाजूंनी नैसर्गिक कातळतट आणि घनदाट जंगलाने वेढलेला आहे. त्यामुळे इतिहासप्रेमी आणि दुर्गभटक्यांसाठी घेरा दातेगड एक आकर्षक ठिकाण आहे. गुणवंतगड म्हणजेच मोरगिरीचा किल्ला. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेला हा एक ऐतिहासिक गिरिदुर्ग आहे. निसर्गरम्य परिसर आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला हा किल्ला दुर्गप्रेमींसाठी एक सुंदर भटकंतीचे ठिकाण आहे. भैरवगड. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेला हा एक ऐतिहासिक किल्ला आहे. निसर्गरम्य परिसर आणि गडाचा ऐतिहासिक वारसा यामुळे भैरवगड दुर्गप्रेमींसाठी एक आकर्षक भटकंतीचे ठिकाण आहे. K2 पॉइंट. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील काठी गावाजवळ कोयना बॅकवॉटरच्या सुंदर परिसरात वसलेले हे एक रमणीय पर्यटन स्थळ आहे. कोयना नदीच्या पाण्याने तयार झालेला मनमोहक निसर्ग आणि डोंगररांगांचे सुंदर दृश्य पर्यटकांना आकर्षित करते. विशेषतः सूर्यास्ताच्या वेळी येथील नजारा पाहण्यासारखा असतो. पाथरपुंज. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले हे एक छोटेसे आणि निसर्गरम्य गाव आहे. मुसळधार पावसासाठी प्रसिद्ध असलेल्या या गावाचा परिसर हिरवाईने नटलेला असून पावसाळ्यात येथील निसर्गाचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसते. त्यामुळे पाथरपुंज हे निसर्गप्रेमींसाठी एक आकर्षक ठिकाण आहे. ओझरडे धबधबा. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यात कोयना वन्यजीव अभयारण्यातील नवजा गावाजवळ वसलेला हा एक भव्य आणि मनमोहक धबधबा आहे. सुमारे 300 ते 800 फूट उंचीवरून कोसळणाऱ्या या धबधब्याचे रौद्र आणि सुंदर रूप पावसाळ्यात पाहायला मिळते. हिरवाईने नटलेला परिसर आणि धबधब्याचा मनमोहक नजारा पर्यटकांना मंत्रमुग्ध करतो. मांडवकडा धबधबा. घाणबी गावातील हा छोटासा धबधबा. कोयना बॅकवॉटरच्या सुंदर परिसरात वसलेला हा धबधबा आकाराने छोटा असला तरी त्याचे निसर्ग सौंदर्य मात्र अप्रतिम आहे. पावसाळ्यात वाहणारे स्वच्छ पाणी, हिरवाईने नटलेले डोंगर आणि शांत वातावरण यामुळे हे ठिकाण पर्यटकांना नक्कीच भुरळ घालते. सडावाघापूरचा उलटा धबधबा. पाटण तालुक्यातील तारळे खोऱ्यात वसलेला हा अनोखा निसर्गाविष्कार आहे. सडावाघापूर परिसरात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे डोंगरुतारावरून पाण्याचे छोटे छोटे प्रवाह वाहू लागतात आणि उलट्या दिशेने वाहत असल्याचा सुंदर भास निर्माण होतो. पावसाळ्यातील हा मनमोहक नजारा पर्यटकांना आकर्षित करतो. धारेश्वर मंदिर. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे एक प्राचीन आणि निसर्गरम्य मंदिर आहे. गुहेमध्ये असलेल्या या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गुहेतून सतत वाहणारे पाणी, आजूबाजूचा शांत आणि हिरवाईने नटलेला परिसर या ठिकाणचे सौंदर्य आणखी खुलवतो. त्यामुळे धारेश्वर मंदिर हे श्रद्धा आणि निसर्ग यांचा सुंदर संगम पाहायला मिळणारे एक रमणीय ठिकाण आहे. नेहरू स्मृती उद्यान. कोयना नगर. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या अगदी जवळ आणि शिवसागर जलाशयाच्या काठावर वसलेले हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. येथून कोयना धरणाची भव्य मुख्य भिंत आणि अथांग शिवसागर जलाशयाचे मनमोहक दृश्य पाहायला मिळते. हिरवाईने नटलेला परिसर आणि शांत वातावरणामुळे नेहरू स्मृती उद्यान पर्यटकांसाठी एक आकर्षणाचे ठिकाण आहे. श्री क्षेत्र नाईकबा देवस्थान. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यात
गेबेवाडी जवळील बनपुरी आणि जानुगडेवाडीच्या डोंगर परिसरात वसलेले हे एक जागृत आणि पवित्र देवस्थान आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे हे श्रद्धास्थान आणि कुलदैवत मानले जाते. कोल्हापूरच्या श्री ज्योतिबाप्रमाणेच श्री नाईकबा यांनाही दख्खनचा रखवालदार म्हणून मानाचे स्थान आहे. निसर्गरम्य डोंगररांगांमध्ये वसलेले हे देवस्थान श्रद्धा, परंपरा आणि निसर्गाचा सुंदर संगम घडवून आणते. श्री क्षेत्र येडोबा देवस्थान, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील येराड येथे, कोयना नदीच्या काठावर आणि दाट देवराईच्या कुशीत वसलेले हे एक प्रसिद्ध जागृत देवस्थान आहे. पाटण शहरापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर कराड चिपळूण राज्यमार्गालगत हे पवित्र मंदिर आहे. निसर्गरम्य परिसर, शांत वातावरण आणि धार्मिक महत्त्वामुळे श्री क्षेत्र येडोबा देवस्थान हे भाविकांसोबतच पर्यटकांसाठीही आकर्षणाचे ठिकाण आहे. रुद्रेश्वर मंदिर, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील येराडवाडी गावात, सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगररांगांच्या कुशीत वसलेले हे एक प्राचीन आणि पवित्र शिवस्थान आहे. पांडवकालीन स्वयंभू शिवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी प्राचीन गुहा आणि निसर्गरम्य परिसर पाहायला मिळतो. पावसाळ्यात डोंगरातून कोसळणारे धबधबे आणि हिरवाईमुळे येथील सौंदर्य आणखी खुलून दिसते. त्यामुळे रुद्रेश्वर मंदिर हे श्रद्धा आणि निसर्गाचा सुंदर संगम असलेले एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. श्री क्षेत्र दत्तधाम म्हणजेच प्रति गिरनार, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील हेळवा गावाजवळ, कराड चिपळूण मार्गावर वसलेले हे एक प्रसिद्ध आध्यात्मिक आणि शांततापूर्ण धार्मिक स्थळ आहे. सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवर कुंभार्ली घाटाच्या परिसरात वसलेल्या या ठिकाणी भक्तांना आध्यात्मिक शांततेचा अनुभव मिळतो. निसर्गरम्य सह्याद्रीच्या कुशीत वसलेले दत्तधाम हे भाविक आणि पर्यटकांसाठी श्रद्धा व निसर्गाचा सुंदर संगम आहे. चाफळचे श्रीराम मंदिर, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील चाफळ येथे वसलेले हे एक ऐतिहासिक आणि प्रसिद्ध श्रद्धास्थान आहे. समर्थ रामदास स्वामींनी स. 1648 मध्ये स्थापन केलेले हे मंदिर रामभक्तीचे एक प्रमुख केंद्र मानले जाते. उत्तरमांड नदीच्या काठावर वसलेल्या या मंदिरात श्रीरामाची सुंदर मूर्ती, समर्थ रामदास स्वामींची ध्यानगुंफा आणि परिसरातील समर्थ स्थापित मारुती मंदिरे पाहायला मिळतात. इतिहास, अध्यात्म आणि निसर्गाचा सुंदर संगम असलेले चाफळचे श्रीराम मंदिर भाविक आणि पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय ठिकाण आहे. रामगड, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मुरुड गावाजवळ, सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत वसलेले हे पावसाळ्यातील एक प्रसिद्ध निसर्गरम्य पर्यटन आणि ट्रेकिंगचे ठिकाण आहे. मुरुड धरण आणि ताळी नदीच्या सुंदर परिसरात असलेल्या रामगडीचा निसर्ग पावसाळ्यात आणखी खुलून दिसतो. डोंगररांगांवर पसरलेले धुके, हिरवाई आणि सुंदर रामगड धबधबा यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमी आणि भटकंतीची आवड असणाऱ्यांसाठी एक अप्रतिम अनुभव ठरते. उरुळघाट शिवमंदिर, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात उरुळ गावाजवळ वसलेले हे एक सुंदर आणि शांत शिवमंदिर आहे. सह्याद्रीच्या निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या मंदिराचे शांत वातावरण आणि आजूबाजूची हिरवाई मनाला प्रसन्न करणारी आहे. श्रद्धा आणि निसर्गाचा सुंदर संगम अनुभवण्यासाठी हे ठिकाण नक्कीच भेट देण्यासारखे आहे. घाटमाथा, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यात वसलेले हे एक डोंगराळ आणि निसर्गरम्य गाव आहे. कोयना परिसराच्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या घाटमाथ्याचा हिरवाईने नटलेला परिसर आणि शांत वातावरण पर्यटकांना आकर्षित करते. डोंगररांगा, निसर्गसौंदर्य आणि ग्रामीण जीवनाचा अनुभव घेण्यासाठी हे ठिकाण एक सुंदर पर्यटनस्थळ आहे. भारसाखळे धबधबा, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेला हा एक सुंदर आणि निसर्गरम्य धबधबा आहे. पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे धबधबा प्रवाहित होतो आणि संपूर्ण परिसर हिरवाईने नटून जातो. या ठिकाणी असलेली देवराई आणि मंडपघळ येथील निसर्गसौंदर्यात आणखी भर घालतात. शांत वातावरण, हिरवेगार डोंगर आणि धबधब्याचे मनमोहक रूप यामुळे भारसाखळे धबधबा निसर्गप्रेमींसाठी एक अप्रतिम ठिकाण आहे. श्री मळाईदेवी देवस्थान, कुसरुंड हे कुसरुंड गावातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. देवीच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी परिसरातील तसेच दूरवरूनही मोठ्या संख्येने भाविक येथे येत असतात. भक्ती, श्रद्धा आणि निसर्गरम्य वातावरणामुळे या देवस्थानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. रामगड ही सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील सडादाडोली डेरवण परिसरातील एक ऐतिहासिक आणि निसर्गरम्य गुहा आहे. समर्थ रामदास स्वामी यांच्या वास्तव्यामुळे या ठिकाणाला विशेष आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत वसलेली रामगड, तिचे शांत वातावरण आणि आजूबाजूचा निसर्ग पर्यटकांना आकर्षित करतो. चाफळ परिसराला भेट देताना रामगड हे आवर्जून पाहावे असे सुंदर आणि प्रेरणादायी ठिकाण आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि अशाच सुंदर पर्यटनस्थळांच्या माहितीकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.